सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे। मुख्यतः या निवडीमागची कारणं काय आहेत आणि येत्या काळातली त्यांच्या समोरची आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोरची आव्हानं काय आहेत, या संदर्भात चर्चा करण्यासाठी पुनर्नियुक्त असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांचं स्वागत करूयात। मी मराठीमध्ये सर आपलं स्वागत। मुख्यतः एक छोटं टेन्युअर आणि त्यानंतर पुन्हा एक मिळालेली संधी, ही संधी कशा दृष्टीने बघता? कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण गटातटाचं राजकारण आहे आणि त्यात तुम्हाला ही संधी मिळणं म्हणजे कुठे ना कुठे एक वजनदार गटाचं माप जे आहे ते तुमच्या वाट्याला पडलेलं आहे। एक असं की लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बदल झाले, मंत्रिमंडळामध्ये बदल झाले आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी आदरणीय पवार साहेबांनी अजितदादांनी माझी नियुक्ती केली। त्यानंतरच्या 2-3 महिन्याच्याच कालावधीमध्ये विधानसभेची निवडणुकीला सामोरं जावं लागलं। खरं तर 99ला जशी स्थिती आली तशी जवळपास 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आली आणि यावेळेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय नाईलाजाने अखेरच्या क्षणी घ्यावा लागला। किंबहुना काँग्रेसने तो आम्हाला घेण्यास भाग पाडला। त्याच्यामुळे एकतर गेले काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्ष करत एक टीकेचं मोह निर्माण केलं होतं, ती एक बाजू। अर्ज भरण्याच्यासाठी 48 तास उरलेले असताना 288 उमेदवारांची निवड करण्याची आलेली एकतरीची जबाबदारी सर्वांच्याच वरती। त्यामुळे प्रचारालाही अवधी कमी मिळाला, उमेदवार निश्चित केल्याच्यानंतर त्यांना सुद्धा प्रचारासाठी जाण्यासाठी सुद्धा अवधी कमी मिळाला। एकंदरीत अशी भाकीत होते की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25 पेक्षा पुढे जाणार नाही। अगदी। पण आम्ही बऱ्यापैकी 41 जागांच्यावरती पोहोचलो। काँग्रेस आमच्यापेक्षा अधिक 1 म्हणजे 42 एवढ्या जागांच्यावरती सीमित राहिली। 6-7 जागा अशा आहेत की ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1000 ते 2000च्या फरकाने केल्या, नाहीतर आम्ही 47, 50च्या आसपास सुद्धा जाऊ शकलो असतो। कदाचित आम्ही 170, 175 जागा लढवल्या असत्या तर त्याही पेक्षा जास्ती जागा जिंकण्यामध्ये आम्हाला यश सुद्धा मिळू शकलं असतं। परंतु हे सगळं ठरवण्यासाठी मिळालेला कालावधी खूप कमी होता। त्यानंतरचे निकाली आपण सर्वांनी मिळून पाहिले। महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं, विधानसभेची 2 अधिवेशनं झाली, हिवाळी अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं। यामध्ये एक प्रमुख प्रबळ विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधिमंडळामध्ये आपली भूमिका बजावलीच। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये असेल, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असेल, विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंच। पण सभेमध्ये सुद्धा अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, जयंतराव, दिलीप वळसे पाटील, आव्हानांची उणीव आम्हाला सर्वांना जाणवलीच, त्याच्यात दुमत असं काही कारण नाही। पण इतरही काही सहकार्यांसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने संसदीय आयुधाचा वापर करत, सरकारचा कालावधी कमी आहे कारण सरकार आत्ताच सत्तेवरती आले, पण या सरकारच्या समोरचे जे प्रश्न आहेत, विशेष करून शेतकरी, आज महाराष्ट्रातला शेतकरी खरीपाच्या पिकाने उद्ध्वस्त झाला, त्यानंतर अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाला, रब्बीचं पीक हे हातातून गेलं आणि ज्या फळबागा उरल्या सुरल्या होत्या त्या सगळ्या गारपिटीच्यामुळे सुद्धा उद्ध्वस्त झाल्या। पण गेल्या 6 महिन्यामध्ये या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने ठोस पावलं उचलली नाहीत। आत्महत्याचं प्रमाण हे गेल्या 3 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे, हे चिंताजनक आहे। याला जोडून तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतं की राहुल गांधी दिल्लीतनं महाराष्ट्रात येतात पण राष्ट्रवादीचे कुठलेही नेते फिरत नाहीत। 1 आणि 2 भाजपबरोबर तुमची सेटलमेंट झालेली आहे आणि म्हणूनच तुम्ही भाजप सरकारच्या विरोधात आवाज उचलत नाही, असा तुमच्यावर सगळीकडनं आरोप होतोय। या आरोपांना तुम्ही कसं उत्तर द्याल? एक मी पहिल्यांदाच या आरोपाचं खंडन करतो की विधानसभा ही गठीत झाल्यापासून दोन्ही अधिवेशनं आपण पाहाल, विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका घेतली।
राज्यपालांचं अभिभाषण असेल, अर्थसंकल्पाची जनरल चर्चा, सर्वसाधारण चर्चा असेल, विषयवार चर्चा असेल, वेगवेगळ्या आयुधाचा वापर करत असेल, सरकारच्या वरती प्रहार करत असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधी सरकार कसं वागत आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच प्रबळपणाने त्या ठिकाणी दाखवलं. तर भाजपशी आमचे हात मिळवणे हा केवळ निर्माण केलेला आभास आहे. पण सभागृहामध्ये चंद्रकांत पाटलांसारखा एक ज्येष्ठ मंत्री स्वतः दिल्लीत म्हणतो की पवार साहेब आमचे गुरु आहेत. इतर मंत्री सुद्धा, गडकरी साहेबांनी परवा साखर परिषदेत सुद्धा सांगितलं की पवारांकडे आम्ही मार्गदर्शनासाठी जाऊ. म्हणजे अगदी राजू शेट्टी तर खवळून उठले की आमच्या सोबत राहिलेत तुम्ही आणि मतं मिळवलीत आणि आता असं तुम्ही एनसीपीची सेटिंग करताय. तुम्ही जे म्हणताय त्यात खरोखर म्हणजे ठीक आहे, तुम्ही विधानसभेत त्यांना धारेवर धरताय, विधान परिषदेत सुद्धा तसं केलं जात आहे, मात्र प्रत्यक्षात तसं आहे का? कारण ज्या पद्धतीनं भाजपला खरं रस्त्यावर उतरून अडचणीत आणलं पाहिजे होतं, लोकांमधला असंतोष आहे तो कुठेतरी तोंड फोडलं पाहिजे. आता श्रीरंग म्हणाल तसं की राहुल गांधी जातात, मात्र एकाही राष्ट्रवादीच्या नेत्याला असं वाटत नाही की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभं करावं, या सरकारला नकोसं जीव करून टाकावं, असं मात्र घडताना दिसत नाही. एक असं आहे की गेल्या 2-3 महिन्याचा कालावधी आहे. एक नितीन गडकरी किंवा चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलं ते पवार साहेबांचा गेल्या 50 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव. साहेब, सरकारच्या पुढे ज्यावेळेला आव्हानं उभी राहतात, काही वेळेला संकट उभी राहत असतात, अशा वेळेला मुकाबला एकट्या स्तरावरती होऊ शकतो असं नाही. की अनुभव संपन्न व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं याचा अर्थ हात मिळवणी झाली असं म्हणणं हे अनुभव संपन्न व्यक्तीवरती सुद्धा एक तऱ्हेचा अन्याय करण्यासारखं होईल. पवार साहेब काय पुढे मार्गदर्शन करायला स्वतः गेले नाहीत, पण हा साखरेचा प्रश्न आहे. कारण पवार साहेबांचा साखरेचा कृषी क्षेत्रातला गाढा अनुभव आहे. त्यांचं कृषी मंत्री म्हणून काम या देशाच्या कृषी मालाच्या उत्पन्नामध्ये कधी नव्हती इतकी भर टाकण्याचं काम गेल्या 10 वर्षात त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतलं गेलं. त्यांनी काही धोरणं जी राबवली त्याचा परिणाम आज देश अतिशय चांगल्या पद्धतीने एका बाजूला अनुभवतो आहे. अशा वेळेला ज्या नैसर्गिक आपत्ती आली, या आपत्तीमध्ये काही प्रश्नाची उकल करण्यासाठी कोणी मार्गदर्शन मागणं हे गैर असं मी मानत नाही. याचा अर्थ जिथे टीका टिप्पणी व्हायची आहे तिथे होतेच. राजू शेट्टी काय म्हणतात मला फारसं महत्त्वाचं वाटत नाही. मला हे महत्त्वाचं वाटतं आहे की आज शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, आत्महत्या थांबल्या पाहिजेत. सरकारला जनतेने आता काम करण्याची संधी दिली. कालावधी 6 महिन्याचा झाला, 6 महिन्यात काय झालं नाही हे आम्ही बोलतोच. ट्विटर फेसबुकवरतीच फक्त बोलणारं सरकार आहे ही टीका टिप्पणी आम्ही करतो. पण जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी एखाद्या गोष्टीवरती सहमती करून आपण काय मार्ग काढणं म्हणजे हात मिळवणे असं म्हणणं अन्यायाचं ठरू शकेल. तडके सर, हात मिळवणी झाली अशा स्वरूपाचा प्रचार सत्ता येण्याच्या अगोदरपासून सुरू झाला, कारण तुम्हीच राष्ट्रवादी काँग्रेसनं न मागता पाठिंबा भाजपला दिला. पण मधल्या काळामध्ये एक चित्र निर्माण झालं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे हात दगडाखाली आहेत गेल्या काळामध्ये, गेल्या सरकारमध्ये जे आरोप झाले त्यामुळे, आणि त्यामुळे अशी समन्वयाची भूमिका घ्यावी लागते राष्ट्रवादी काँग्रेसला. हे आरोप अतिशय निराधार आणि चुकीचे आहेत. विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागले आणि निकालाच्या नंतर एक बाब स्पष्ट आली की भारतीय जनता पक्षाला 122 जागा मिळाल्या, शिवसेनेला 63 मिळाल्या, काँग्रेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 41, काय पक्ष इतर काही पक्ष छोटे छोटे पक्षांनी 3-3, 4-4 जागांच्यावरती यश मिळवलं. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यावेळेला 25 वर्षाच्या नंतर स्वतंत्रपणाने निवडणुका लढल्या. या निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा जे काही टीका टिप्पणी केली त्याच्यामुळे लगेचच ते जवळ येतील अशी काही संभावना नव्हती. आपण अनुभवलं की दिल्लीच्या एका निवडणुकीच्या नंतर की दिल्लीमध्ये अशी स्थिती ज्याला निर्माण झाली त्यावेळेला शेवटी त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट आली. देशाच्या राजधानीमधली राष्ट्रपती राजवटीने देशात काय प्रश्न झाले केंद्रामध्ये आपण अनुभवले. तर महाराष्ट्राच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत तसं होऊ नये म्हणून केवळ तेवढाच एका हेतूने त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली की भारतीय जनता पक्ष सरकार बनवत असेल तर सरकार वगैरे काही नव्हतं, बिलकुल नाही. मग अशी तुमच्याच बोलण्यात मी जातो की आठवलं थोडंसं मागे गेलात तुम्ही म्हणून मीही मागे जातो की विधानसभा निवडणुकीची जेव्हा घोषणा झाली त्यानंतर पहिली पत्रकार परिषद झाली भाजपची काडीमोड घेणारी, आणि जसं काय तो टायमिंग साधण्यासाठी तुम्ही टपूनच बसलेलात तशी तुमची पीसी झाली आणि तुम्ही काँग्रेसला सोडून दिलं. हे जे टायमिंग होतं तेही लोकांच्या मनात कुठेतरी एक संशय निर्माण करतात. दुसरा एक प्रश्न की 170 जागा लढवल्या असत्या तर जास्त जागा आम्हाला मिळू शकल्या असत्या, म्हणजे स्वबळावर 288 लढवण्याचा निर्णय कुठेतरी चुकला असं वाटतं का? नाही, एक असं आहे 27 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसजवळ आमची बैठक जी झाली 23 तारखेला झाली.
23 तारखेला रात्री पुन्हा काँग्रेसजवळ बैठकीला बसायची चर्चा झाली. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित होतो. मुफ्ती मोहम्मद सईद मालेगावचे आमदार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होता. त्याला मी अजितदादा जाणं अपेक्षित होतं. आम्ही गेलो नाही. आदरणीय पवारसाहेब भुजबळ साहेब गेले. या बैठकीसाठी आम्ही थांबलो. 12 वाजेपर्यंत यांच्या निरोपाची मी वाट पाहिली. निरोप आला नाही, कारण पृथ्वीराज चव्हाण निरोप देणार होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी निरोप दिला की ते कराडला चाललेत, त्यांच्या मतदारसंघात, म्हणजे मुख्यमंत्री ज्या निवडणूक लढणार होती त्या मतदारसंघात. महाराष्ट्राची आघाडीची काळजीच्या ऐवजी दुसरी काय काळजी होती त्याच्याबद्दल मला टीका टिप्पणी नाही करायची. आणि ते 25ला सकाळी आले. 27 तारखेला अर्ज भरण्याचा 3 वाजेपर्यंतचा शेवटचा दिवस. मी म्हणतो याच्यातलं एखादं वाक्य, एखादं मी रेफरन्स जरी चुकीचा असेल तर जरूर मला आपण त्या ठिकाणी निदर्शनास आणा. अशा वेळेला 25 तारखेला संध्याकाळी ज्या वेळेला आता चर्चा करण्याच्यासाठी पुन्हा निरोपच आला नाही, त्यावेळेला आम्हाला निर्णय जाहीर करावा लागला. योगायोग असा ही वस्तुस्थिती खरी आहे, कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं त्याच्या अगोदर 15-20 दिवस जागा वाटपांच्यावरनं चर्चा चालल्याचं वाहिन्यांच्या वरती दिसत होतं. शेवटी आम्हाला त्यांच्यात काय चाललंय पाहण्याचं काही कारण नाही. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी जागा वाटपामध्ये भूमिका घेणं ही आमच्या समोरचं प्राधान्य होतं. लोकसभेच्या निकालाच्या नंतर काय झालं, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच काँग्रेस विरोधी, मी काँग्रेस विरोधी हा शब्द वापरतोय, 42 जागांच्या वरती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी नव्हतं का? काँग्रेस विरोधी मत म्हटलं मी, राष्ट्रवादी आहेच त्याच्यात, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्ही असं म्हणताय की एकच मिनिट, माझ्या सांगण्याचा अर्थ वेगळा आहे. लोकसभा अस्तित्वात आल्यापासून 52 सालापासूनचं मला गणित सांगायचं होतं. 52 ते 2014 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस विरोधी म्हणजे एकत्रित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एवढंच मला म्हणायचं. 84 साली ज्यावेळेला इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळेला काँग्रेसला वसंतदादांच्या नेतृत्वाखाली 43 जागांच्या वरती यश मिळालं होतं. माझा रेफरन्स तो होता. काँग्रेस विरुद्ध म्हणजे काँग्रेस एकटी काँग्रेस नाही, त्याच्यात आम्ही होतो. आम्ही 4 जागांच्या वरती, काँग्रेस 2 जागांच्या वरती. मी स्वतः उमेदवार होतो ना, त्यामुळे मी ते म्हणत नाही. मी तर 21 मतांनी पडलो. या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला नंतर आम्ही फिरत होतो निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने, मी प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्याला आम्ही एवढंच म्हणत होतो की जे निकष काँग्रेसने 2009ला लावले, त्यांच्या जागा जास्ती निवडून आल्यावर लोकसभेला, त्या निकषाप्रमाणे आता आमच्या 4च आल्यात, त्यांच्या 2च आल्यात, त्या परिमाणात जागा द्या. बरोबर. त्यामुळे आमचं जागा वाटपाचं आहे चाललं होतं 2 महिने. शिवसेना भारतीय जनता पक्षाचं प्रदीर्घ कालावधीच्या नंतर पहिल्यांदाच, कारण जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत तिथे काही विषयच नसायचा, पण ते पहिल्यांदाच चालू होतं. ते त्यांचं निर्णय व्हायचा, त्यालाही मर्यादा आली, कारण इलेक्शन कमिशननेच मर्यादा घातली सर्वच राजकीय पक्षांना. नाही ते चर्चेचं गुन्हा जसं लग्न घटिका येईपर्यंत चालू राहतं सगळं ते वराड्यांचं सगळं, तसाच हा प्रकार आहे. तर साहेब मला प्रश्न विचारायचा तुम्हाला, भाजपशी तुमची सेटिंग नाही असं तुम्ही वारंवार सांगताय. नरेंद्र मोदी बांद्र्याला येतात, मातोश्रीवर जात नाहीत. बारामतीला मात्र व्हॅलेंटाईन डेला आवर्जून जातात. ही काय सेटिंग आहे? एक असं आहे, ते मातोश्रीवरती का जात नाहीत याचं उत्तर मी देणं शक्यच नाही. ते आपण एक तर ते माननीय पंतप्रधानांना विचारू शकता किंवा मुख्यमंत्र्यांना विचार. बारामतीला ते का गेले त्याचं उत्तर त्यांनी बारामतीच्या भेटीमध्ये दिलं. याचं कारण असं आहे की तिथला जो कार्यक्रम होता, कृषी संसाधनाच्या आधारित जे काही काम उभं केलेलं होतं, ते पाहण्याच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी गेले, ते काम पाहायला गेले, आणि तो कार्यक्रम एक शासकीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी ठरला. मातोश्रीवरती भारतावर जनता पक्षाच्या नेत्यांनी जाणं न जाणं किंवा बांद्राच्या पोटनिवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री जेवायला त्या ठिकाणी गेले, हा काय आमच्या दृष्टीने काय महत्त्वाचा विषय असू शकत नाही. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाशी आमची कुठलीही हात मिळवणी नाही. एक त्यावेळेला जी काय भूमिका घेतली बाहेरून पाठिंबा देण्याची, त्यावेळेच्या क्षणापुरता ती होती, कारण त्यावेळेला अस्थिरता महाराष्ट्रात राहिली असती आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात राष्ट्रपती राजवट विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर हे कधी संभवलेलं नाही. राष्ट्रपती राजवट आली 1980-79 साली, ज्याला पूर्व सरकार बरखास्त झालं त्याला राष्ट्रपती राजवट आली. आता आम्ही ज्या वेळेला सरकारमधला पाठिंबा काढला त्यावेळेला राष्ट्रपती राजवट आली. पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट हे महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नव्हतं. ती प्रसंग महाराष्ट्रामध्ये येऊ नये एवढ्याच हेतूने त्यावेळेचा तो घेतलेला निर्णय होता.
सरकारमध्ये आम्ही कधी सामील होणार नव्हतोच हे आहेच. आता आपण टीका-टिप्पणी करता आम्ही बोलतच आणू. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा पाहिलं की विरोधी पक्ष नेता कसा बनतो हे बघायला आपण सभागृहात होतो. राज्यपाल अभिभाषणासाठी येतात त्यावेळेला त्यांना विधान भवनाच्या गेटवरती अडवणारी माणसं त्याच्यानंतर त्यांच्या अभिभाषणाच्या ठरावाच्यासाठी मंत्रिमंडळामध्ये जातात. हे दृश्य महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही. 1 महिन्यात दुष्काळी भागावरती दौरा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केला. 50,000 रुपये हेक्टरी मागणी केली. आता किती मागणी दिले, किती मागणी पूर्तता केली हा विचार प्रश्न त्यांना केला गेला पाहिजे. आमचं कुठेही हात मिळवणे असल्याचं काही कारण नाही. एक गोष्ट आहे की मार्गदर्शन मागत असतील ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही जागरूक आहोत. विधिमंडळामध्ये कामकाज आम्ही अनेक वेळेला थांबवलेलं आहे. भूमी अधिग्रहण कायद्यावरनं विधान परिषदेचं कामकाज एक दिवसभर थांबवण्यामध्ये पुढाकार घेणारा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सदस्य आहे. त्यामुळे हात मिळवणे हा विषय राहू शकत नाही. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची हात मिळवणी आहे किंवा नाही हा प्रश्न कायम आहे. स्पष्टपणे उत्तर असं की भाजपशी कोणती हात मिळवणी नाही. पण यातून जो संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होतोय मुख्यतः राष्ट्रवादीच्या, त्यांना रस्त्यावर उतरायचं की नाही, भाजपवर टीका करायची की नाही, या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतोय. आपले अँकर पंकज हिंगोले आपल्याबरोबर आहेत, ते प्रश्न विचारतायत. पंकज खटके साहेब, मागे एकदा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमच्या वॉर मध्ये येऊन गेले, तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला ते म्हणाले की सरकार आता आले, त्यांना वेळ द्यायला हवा. आता 6 महिने झालेले आहेत. या 6 महिन्यात असं कुठेही राष्ट्रवादीला वाटत नाही ज्या आक्रमकपणे आंदोलन करायला हवी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या पद्धतीनेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन होत नाहीत. तुम्हाला वाटतं अजूनही वेळ द्यायला हवा या सरकारला? केंद्र सरकारच्या काही धोरणाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावरती उतरून आंदोलनं केलीच. महाराष्ट्र सरकारने ज्या वेळेला APL कार्ड धारकांना अन्न सुरक्षा विधेयकाचा फायदा देण्याच्यासाठी आमच्या सरकारने सुरू केलेली योजना ज्यावेळेला बंद केली, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली 120 कोटी रुपये दरमहा अनुदान देत 1,60,00,000 कार्ड धारकांना आपण लाभ देत होतो, ती योजना ज्याला बंद केली त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिला पक्ष आहे की ज्यांनी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं. आता आंदोलनाची दखल आपल्यापर्यंत घेण्याइतपत पोचली नसेल तर ते आणखी आंदोलनाची तीव्रतेचाही प्रश्न येतो ना. कारण आता आजचा तुम्हाला सांगतो, आजचा मुद्दा सांगतो तुम्हाला. काल लोकसभेत पियुष गोयल महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार, केंद्रातले राज्यमंत्री, 2 खाती सांभाळतात कोळसा ऊर्जा, ते तिकडे बिनदिक्कतपणे सांगतात. मराठी खासदार बसून असतात, राष्ट्रवादीचे त्यात असतात, ते सांगतात महाराष्ट्रातल्या खाणी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची खासदारांची मागणी होती, दबाव होता माझ्यावर, तरी सुद्धा मी कर्नाटकला देऊन टाकल्या. त्यांच्या इकडचा विजेचा दर हा कमी राहिला पाहिजे म्हणून मी काळजी घेतली. आणि आपण शांत राहतो. एवढा मोठा मुद्दा आहे तुमच्याकडे पेटवता येण्यासारखा. एक असा एक कालचं वक्तव्य आहे. आता मराठी खासदार बसतात, त्याच्या शिवसेनेच्या लोकांना हा प्रश्न विचारा ना आपण. एका वेळेला सरकारमध्ये एक मिनिट सरकारमध्ये सत्तेमध्ये आहोत आणि सरकार जमा झाले नव्हत असं शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य आपण ऐकलं. एक सुप्रिया सुळे जितक्या प्रभावीपणाने आज लोकसभेमध्ये प्रश्न मांडतात, कोण नेतं त्या ठिकाणी मांडताय? शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्रातल्या अवकाळी पावसाचे प्रश्न, महिलांच्या वरती अन्याय आणि अत्याचार या बाबतीमध्ये प्रभावीपणाची भूमिका आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे त्या ठिकाणी मांडतायत. कालची भूमिका जी मांडली त्याचा आम्ही निषेध करतोच आहोत ना. याचा अर्थ एक असा आहे की एक टायमिंग प्रत्येक गोष्टीला असावं लागतं. जनतेच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने काही मदत जाहीर केली आणि त्या मदतीचा काही टप्पा त्याने देण्यासंबंधीची भूमिका घेतली, त्यावेळेला अर्थसंकल्पीय अधिवेशन आलं. त्याच वेळेला अवकाळी पाऊस पुन्हा झाला, पुन्हा गारपीट झाली. या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न अनेक दिवस लावून धरला. आता एक मुद्दा असा आहे, जसं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले त्याप्रमाणे हा कालावधी, कारण सरकार आता या नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तेवरती आलं. जनमानसामध्ये सरकारच्या बद्दल चीड ही एका बाजूला आम्ही निर्माण करणं, वेगवेगळे प्रश्न लोकांच्या समोर नेणं हा एक भाग आहेच. पण लोकांच्या मनामध्ये जो एक प्रभाव निर्माण झाला होता, जणू का आम्ही सगळे काय करणार आहोत, एकट्याच्या कांडीप्रमाणे बदल करणार आहोत, हे जे काही लोकांच्या मनामध्ये वाटलेलं होतं, आता लोकांचा भ्रमनिरास तितक्याच वेगाने खाली आल्याला पाहायला मिळतो ना. एक असं आहे, आपण म्हणता ती भूमिका जर का जनतेच्या मनामध्ये तितक्या तीव्रतेने असती तर मधल्या कालावधीमध्ये, या छोट्याच कालावधीमध्ये आहे, या कालावधीमध्ये झालेल्या निवडणुकींच्या मध्ये आम्हाला काँग्रेसपेक्षा जास्ती यश मग मिळालं नसतं. आता आंदोलनाचं टायमिंग चुकतंय का? आंदोलनाचं टायमिंग चुकतंय का सांगा? आहे का काँग्रेस आहे? कारण तुम्ही तुलना अजून काँग्रेसशीच करताय. एक असं आहे, शेवटी ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल लागतात त्यावेळेला कोणाला किती जागा मिळतात हा प्रश्न येतोच.
त्यात तुलनाही येणारच. कारण आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. एका बाजूला तुम्ही म्हणता की काँग्रेस खूप आक्रमक आहे आणि आमची भूमिका मवाळ आहे. आमची भूमिका मवाळ आहे की आक्रमक आहे हे शेवटी लोकशाहीमध्ये मोडण्याचं पॅरामीटर कुठलं? जसं अंगात ताप आल्याच्यानंतर थर्मामीटर लावल्याच्यानंतर कळतं, तसं लोकशाहीमध्ये लोकांच्या मध्ये तुम्हाला पाठबळ किती आहे हेच मोडण्याचं पॅरामीटर आहे. आत्ताच्या झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 112 आहेत, भाजपला 86 आहेत, राष्ट्रवादीला 74 आहेत, काँग्रेसला 52 आहेत. म्हणजे मग आता आम्ही लोकांचेच आहोत की नाही याचं उत्तर निवडणुकीचा निकाल देत आहे. ही आक्रमकता वाढत जाईल ना. पण आक्रमकता करत असताना एक एक प्रसंग एक एक जे काही निर्णय असतील शासनाचे, आता मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारने घेतलेली भूमिका या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडलं. मधल्या कालावधीमध्ये सगळ्याच आरक्षणाच्या बाबतीमध्ये मॅटनी निर्णय दिला आणि हे सरकार 2 महिने ठप्प राहिलं. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या प्रथम विधिमंडळामध्ये मांडली. असे अनेक प्रश्न आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडले. तुमच्या आक्रमकतेवर विश्वास आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही वॉरूमध्ये एक शब्द द्याल का? महाराष्ट्राचं पाणी गुजरातला दिलं जात आहे, महाराष्ट्राचा कोळसा कर्नाटकला दिला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रभावी आक्रमक विरोधी पक्ष म्हणून या 2 मुद्द्यावर तरी या सरकारला घेरून योग्य तो महाराष्ट्र हिताचा महाराष्ट्र घाताचे निर्णय होतात आहे ते बदलण्यास भाग पाडणार काय? स्पष्ट उत्तर हवे. आजचा दिवस महाराष्ट्र दिनाचा दिवस आहे. त्यासाठी योग्य मुहूर्त आहे. 1 मे 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. ती द्वैभाषिक राज्य जाऊन मराठी भाषिकांचं राज्य आलं. तेव्हा गुजरातला पाण्याचा थेंब महाराष्ट्राच्या वाट्याचा न जाऊन देणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अग्रक्रमाचं काम आहेच. म्हणून छगन भुजबळ हे विधानसभेमध्ये वरिष्ठ नेते असताना 35 वर्ष सभागृहात गेले. वेलमध्ये उतरणं अभिप्रेत नाही, त्यांच्या स्वभावात नाही. त्यांनी केलं 85 ते 90 एकटे सदस्य म्हणून. पण या वेळेला प्रदीर्घ काळ सत्तेवरती राहिलेले छगन भुजबळ सारखे नेते खाली जाऊन सभागृहात वेलमध्ये बसतात आणि तो हातात फलक फडकवतात भुजबळ थाटाने. ते महाराष्ट्राचं पाणी जाऊन देणार नाही. हे काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकतं, इतर राज्यात कोणाच्यात ती धमक नाही. तसंच महाराष्ट्राचा कोळसा जो महाराष्ट्राच्या वीज उत्पादनासाठी देणं आवश्यक आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर देण्याचं काम जर काही कोण करत असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची भूमिका शेतकऱ्यांचा मुद्दा प्रभावीपणे उचलला का तटकरे साहेब? तुम्हाला उचलला वाटतं ना. ज्या पद्धतीने मगाशी निर्णय मी जे घेतले म्हणतोय. शेतकऱ्यांच्या बाबतीत इतकं माध्यम देखील त्यावर आळ उठवत आहेत सगळे, पण प्रभावीपणे राष्ट्रवादी काँग्रेस तुटून पडले का? म्हणूनच एक असं आंदोलनाचं आहे- तुमचं टायमिंग चुकतंय कुठेतरी असं. टायमिंग चुकत नाही. एक असं आहे की ज्या वेळेला सभागृह चालू असतं त्यावेळेला सभागृहात तुम्ही काय बोलता, सभागृहात तुम्ही काय पद्धतीने प्रश्न मांडता, ते मांडत असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा किती अभ्यास केलेला आहे हे महाराष्ट्रातली जनता पाहते ना. आणि यावेळेस जर का आपण पाहिलं एक गोष्ट आपल्याला नक्की कबूल करावं लागेल. म्हणजे माझ्या समोरच करायला असं मी म्हणा नाही किंवा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही. पण विधिमंडळामधली आमची कामगिरी ही उजवी झालीच, ठीक आहे. त्याचे रिझल्ट शेवटी सरकारने द्यायचे आहेत. सरकार हे असं आहे, तुम्ही वारंवार दाखवत आलं, मी मराठी बोलत आलं सारखं. गेल्या 3 महिन्यामध्ये 600 पेक्षा जास्ती आत्महत्या झाल्या आणि हे सरकार केंद्र सरकारला कळवत आहे की राज्यात गारपिटीमुळे केवळ 3 आत्महत्या झाल्या. आता याला काय शब्दप्रयोग वापरावा? कारण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शासनाच्या बाबतीमध्ये वेगळा शब्दप्रयोग करणं, मी सुसंस्कृत राजकारणी असल्यामुळे मला तो करता येत नाही. पण यापेक्षा आणखीन वेगळ्या शब्दात काय मी संभावना करू शकतो? ज्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये 600-750 आत्महत्या झाल्या आणि आज केंद्र सरकारमध्ये लोकसभेमध्ये निवेदन केले जाते, राज्याकडनं ही माहिती आली आणि राज्याचे नेते सांगतात, मंत्री सांगतात, होय आम्ही कळवली, कारण आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलं होतं. असे 3च जण होते. याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका शेतकऱ्यांची दुसरी कुठली असू शकत नाही. अगदी विरोधी पक्ष हा आक्रमक व्हायला हवा, शेतकऱ्यांचा प्रमुख मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणात असायला हवा, मात्र होताना दिसत नाही. काय त्यामागची कारण आहेत या संदर्भात आपण चर्चा करतोय येत्या काळामध्ये. कारण प्रत्येक बाबीमध्ये तुलना होते ती काँग्रेस बरोबर राष्ट्रवादीची. येत्या काळामध्ये जर संधी आली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? आपल्या प्रतिनिधी, राजकीय प्रतिनिधी प्राजक्ता पोळ या संदर्भात प्रश्न विचारताय. प्राजक्ता, सर, ज्या पद्धतीने काही दिवस आता शरद पवार यांनी सांगितलेलं होतं की कुठेतरी जातीवादी शक्ती ज्या आहेत त्या पुढे येत आहेत आणि त्यामुळे जनता परिवारांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कुठेतरी भाजप सत्तेमध्ये आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पाठिंबा जाहीर करतं आणि आता पुन्हा कुठेतरी काँग्रेस बरोबर आघाडी करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय. कुठेतरी एक विसंगती जाणवते आणि लोकांमध्ये, मतदारांमध्ये कन्फ्युजन निर्माण होतंय. सर, नक्की राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? अजिबात लोकांच्या मध्ये संभ्रम नाही. आमच्याबद्दलचा संभ्रम कायम ठेवण्याची काही राजकीय पक्षांची नीती आहे, त्याच्यातला तो एक भाग आहे.
यापेक्षा वेगळं काही नाही. 99 पासून ते आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्यापासून आम्ही हे सातत्याने अनुभवत आलेलो आहोत. आम्ही ह्या विचारावरती ठाम आहोत. मी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हातामध्ये घेतल्यावर काल मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आम्ही कधी धर्मांध शक्तीभोवती जाणार नाही, हा आमचा निर्णय आहे. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये ही आमची भूमिका आहे. याचा अर्थ आम्ही कोणाकडे जाऊन तुम्ही आमच्यासोबत या असं म्हणण्याची स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष. धर्मांध पक्ष आहे का? आता एका नव्याने सांगण्याची आवश्यकता तुम्ही काय? त्यांना पाठिंबा का पाठिंबा कशाला दिलात? एक असं आहे, महाराष्ट्रासारख्या एका प्रगत राज्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर अधांतरी स्थितीला सामोरं जावं लागणं, राष्ट्रपती राजवटीसारखी स्थिती निर्माण होणं, हे तुमच्यानी माझ्या महाराष्ट्राच्या प्रगतीला केव्हाही हितकारक ठरलं नसतं. एवढा पुरता तो निर्णय होता. त्यापेक्षा पण त्यांनी मागायच्या अगोदरच नाही, तुम्ही दिलात. याच्यात political त्यांनी मागायच्या adjustment नाही. अगोदरच दिलात. काँग्रेसबरोबर जर त्यांनी मागितलंही नव्हतं तुमच्याकडे. की पुढे आघाडी होऊ शकते. एक असं आहे की त्यानंतर ज्या ज्या विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या, पहिली निवडणूक झाली काँग्रेसचे आजचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील. तिथे काँग्रेसने आमच्याकडे लेखी पाठिंबा मागितला. माणिकराव ठाकरेंनी मला पत्र दिलं, आम्ही त्यावेळेला त्यांना पाठिंबा दिला. ही पहिली सुरुवात झाली. नांदेडच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राठोडजींचं दुःखद निधन झालं. भाजपचे आमदार राठोड, बरोबर. रामदास राम, त्यावेळेला तर काँग्रेसची ती भूमिका मांडली. आम्ही लगेच त्या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याचबरोबर त्यांनी प्रचाराला यावं ही भूमिका मांडली. त्यावेळेला प्रचारासाठी नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा त्या पोटनिवडणुकीला गेले. तो कालावधी विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरचा जास्तीत जास्त 2 महिन्याचा कालावधी होता. त्यानंतर मग तासगाव आणि बँड्रा पूर्वची पोटनिवडणूक आली. आबांच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका जाहीर केली की राजकीय उमेदवार कुठल्याही राजकीय पक्षाचे असणार नाही. इथे काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला. नारायण राणेजी पवारसाहेबांना भेटले, मला त्यांनी फोन केला, अजितदादांना फोन केला, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. एवढं नव्हे, गेले 30 वर्षात कुठल्याही पोटनिवडणुकीला राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा पवारसाहेब कधीही प्रचाराला गेले नाहीत. पण हे संकेत इतके दिवस ते जे काही करत आले हे बाजूला टाकून राणेंनी विनंती केली. त्यावेळेला मी आणि पवारसाहेबांच्या समेत मी राणेच्या पोटनिवडणुकीला प्रचारासाठी बँड्रा या ठिकाणी गेलो. याचा अर्थ एवढंसं बोलकं पुरेसं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका किती धर्मनिरपेक्ष विचाराच्या बाबतीमध्ये दृढ आहे. आता काँग्रेसने काय मानावं काय घेऊ नये हा काँग्रेसचा प्रश्न आहे. पण सतत कोणाच्या बद्दलची अस्थिरता निर्माण करत आपला काय राजकीय फायदा होतो असं कोणाचं राजकीय गणित असेल तर ते ठीक नाही. नाही, कारण पण आपण पाहिलं पण राष्ट्रवादीने प्रचार केला. नाही, अशोक चव्हाण अजूनही असं म्हणतात की राष्ट्रवादी बरोबर जाणं ही आमची चूक होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती लागलेले भ्रष्टाचाराचे आरोप, त्याच्यानंतर भुजबळ साहेब तुमच्या विरोधात, अजितदादांच्या विरोधात आलेल्या इन्क्वायरीज, एकंदरीत कुठेतरी चूक होती आमचे राष्ट्रवादी बरोबर. प्रतिमा डागाळल्यामुळे आम्हाला फटका बसला असं ते राणे साहेबांच्या बाबतीत वांद्र्यात त्यांनी ती चूक होऊ दिली, पण भोकरला मात्र ती चूक केली नाही नगरपालिकेत, म्हणजे राष्ट्रवादी सोबत जाण्याची. असं आहे, नगरपालिका निवडणूक वेगळी आणि विधानसभा लोकसभेची निवडणूक वेगळी. यापुढे जर का विधानसभेच्या निवडणुकीला त्यांनी नाही पाठिंबा मागितला तर आम्हाला जाण्याची गरज नाही, स्पष्ट भूमिका आहे. नगरपालिका निवडणुकीत राज्यात सत्तेवरती असताना आम्ही वेगवेगळ्या लढलेलोच आहोत, त्यामुळे त्याचं परिमाण त्याच्याशी येत नाही. एक असं आहे, एक आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीला याच टीकेला आम्ही सामोरं जात गेलो आणि काँग्रेसनी स्वच्छ प्रतिमेचा प्रचार केला. काँग्रेसला किती जागा मिळाल्या? 42. काँग्रेसच्या त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी काय शेवटचं वाक्य केलं एका मुलाखतीमध्ये? 3 माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी कारवाई केली असती तर माझा पक्ष संपला असता. हे वाक्य कोणाचं आहे? हे वाक्य कोणाचं आहे? त्यामुळे या वाक्याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन काँग्रेसच्या नेत्यांनी करावं, मग आमच्याकडे त्यांनी बोट दाखवावं, एवढाच माझा त्यांना सल्ला आहे. तुम्ही संभ्रमाचं राजकीय तटकरे साहेब, मुख्यतः तुम्ही सातत्यानं स्थिरता अस्थिरता या शब्दांचा वापर करताय. शरद पवार साहेबांनी गेल्या काळात अनेक वेळेला म्हटलं की राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार जे आहे ते पडेल, मध्यावधी निवडणुका येतील, महानगरपालिकेच्या अगोदर अशा स्वरूपाचं वातावरण तयार होईल, पुन्हा अस्थिरता तयार होणार आहे. मग त्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार राज्यात? एक असं आहे, पवार साहेबांचं हे वक्तव्य त्यांनी काल परवा ज्यावेळेला माझी निवड झाल्याच्यानंतर पत्रकारांशी संवाद केला त्याला त्यांनी सांगितलं की सत्तारूढ पक्षातल्याच कोणीतरी त्यांना सांगितलं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही इतक्या जागा घेणार आहोत. आता आपण एक पाहिलं,
औरंगाबाद महानगरपालिका शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रितपणाने लढला. आतापर्यंत नेहमी राहिलं ज्याच्या जास्ती जागा त्याचा क्रमांक 1, ज्याची जास्ती जागा त्याचा क्रमांक 2. पण यावेळेला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गुडघे टेकायला लावलेच. 1.5 वर्ष का होईना पण महापौरपद घेतलं, 3 वर्ष स्थायी समिती सभापतीपद घेतलं. हा इशारा आहे, समझ वाले को इशारा काफी आहे. आता आता म्हणूनच मी म्हटलं ना की आम्हाच्या बाबतीमध्ये शंका उपस्थित होते, पण आम्ही सरकारमध्ये आहोत पण सरकार जमा झाले नाहोत. सरकार मदत करते आणि सरकार नाही मदत करत, यांच्याबद्दलच्या शंका नाहीत, फक्त शंका आमच्याबद्दलच्या आहेत. कारण आमचा रूट हा जनतेपर्यंत पोहोचलेला आहे असं मी या शंकेचं उत्तर देताना वेळ मानतो. खूपच नाही, पण तुम्ही सांगा ना, पाठिंबा द्याल का तुम्ही जर सरकारमध्ये उद्धव ठाकरेंना रिमोट कंट्रोल चालवता येत नाही का सरकारवर, जो बाळासाहेबांकडे होता? बाळासाहेबांच्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि बाळासाहेबांचं नेतृत्व प्रदीर्घ अनुभवी होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात आता inquiry- आता आताचं सरकार हे भाजप आणि मग नंतर गेलेली शिवसेना असं सरकार आहे. त्यामुळे खूप मर्यादा आहेत असं दिसतंय. वेळ पण तरी सुद्धा ती भूमिका घ्यायची की नाही हे शेवटी उद्धवजी ठरवू शकतात. कारण त्यांना सत्ता महत्वाची की महाराष्ट्राचं हित महत्वाचं, सरकार जमा झालेलं महत्वाचं का सरकारमध्ये सामील झालेलं महत्वाचं, नाही, पण हा निर्णय शेवटी त्यांनी घ्यायचा. आणि मला स्वतः ते निर्णय घेण्यात पण सक्षम आहेत. त्यांना भीती अशी आहे ना की तुम्ही पाठिंबा द्याल आणि सरकार स्थिर कराल, त्यांनी जर पाठिंबा काढून घेतला तर. तुम्ही सतत त्यांच्या मागे उभेच आहात. एक असं आहे, आमची भूमिका विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची होती हे वारंवार स्पष्ट केले. त्याच्यानंतरचा कालावधी गेला हा. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा 1.5 वर्षाचा कालावधी आहे, 2 वर्ष आहेत. त्यामुळे काय आजच काही इकडचं तिकडं होणार नाही. इतकं काय सोपं नाही की शिवसेना लगेच आज सत्तेच्या बाहेर पडेल, कारण शिवसेनेची सुद्धा दुखणी अनेक आहेत. त्या दुखण्याच्या वरती उपचार करण्यासाठी शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाले, नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विरोधी पक्ष नेता त्या सरकारमध्ये सहभागी झालं तर चित्र पहिल्यांदा पाहिलं आपण. म्हणून ही टीका टिप्पणी नाही, वास्तवता आहे. आणि म्हणून हे आता लगेचच काय संभवत नाही. ज्या वेळेला 1.5-2 वर्षाचा कालखंड येईल त्यावेळेला जे येईल ते आपण पाहू. वेळ अगदीच कमी आहे. काही राष्ट्रवादीची पण सेकंदांचाच अनेक वेळ दुखणी उरलेला आहे. फक्त एक जाता आता म्हणजे संभ्रमाच्या राजकारणाचा मगाशी प्राजक्ताने उल्लेख केला, तुम्ही बोललात काँग्रेसवरच आरोप केलात. मात्र संघ परिवार झालं, जनता परिवार झालं, आता काँग्रेस परिवाराचं एक नवं पिल्लू तुमच्याच कॅम्पमधून पुढे आलंय. नेमका हा काय ते राहुल गांधी यांचं नेतृत्व स्वीकारणार का? कारण पवार साहेबांनी नेहमी राहुल गांधी यांचं नेतृत्व अपरिपक्व आहे, आता ते महाराष्ट्रात येत आहेत, शेतकऱ्यांना भेटतात. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये दादाने नेतृत्व हाती घ्यावं का असं तुम्हाला वाटतं? एक असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं अस्तित्व शेवटपर्यंत कायम राहणार आहे. धर्मनिरपेक्ष विचाराच्या शक्तीने सोबत एकत्रितपणाने येऊन निवडणुका लढवायच्या ठरवल्या तर त्याला अनुकूल प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नक्की राहील. पण धर्मनिरपेक्ष विचाराचा पक्ष म्हणजे केवळ काँग्रेस पक्ष आहे असं मानण्याचं काही कारण नाही. इतरही अनेक पक्ष आहेत की जे धर्मनिरपेक्ष विचारच्या आयडिओलॉजीवरती, सिद्धांताच्या वरती उभे आहेत. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणाने निवडणुका लढवण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रस्ताव ज्यावेळेला येईल, कारण निवडणुका अजून खूप दूर आहेत, त्यावेळेला त्याचा काँग्रेस विचार- परिवार काय कोण म्हटलं? नवं शब्द तो पुढे आला. काल पवार साहेबांच्या कालच्या भाषणातून. झाली पत्रकारांची, त्यावेळी हा शब्द पुढे आला. जनता परिवाराची जशी झालं तसं काँग्रेसचं का होईल का? त्यावेळेला पवारसाहेब असं म्हणाल की ते काँग्रेसने या वतीमध्ये बोलावं. हा शब्दप्रयोग काय पवार साहेबांचा नाही. जनता परिवार हा शब्दप्रयोग आता बिहार, उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा जो पुढे आला त्यातनं प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर, कारण शेवटी पेरेंट आज कोण तर काँग्रेस आहे, म्हणून मग काँग्रेसने या वतीमध्ये काय असेल ती भूमिका घ्यावी. हा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आज अजितदादांच्याकडे आहेच. अच्छा. विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा आहेत. पण तुमच्या मागे जी दुखणी लागली आहे, चौकशीचा ससेबीर आहे बाकीचा, त्याच्या संदर्भातला आता काय भूमिका असणार आहे? कारण चौकशीला काल आम्ही समोर जातो आहोतच. आम्ही चौकशीला समोर जाऊ, चौकशीतलं जे सत्य आहे ते लोकांच्या समोर यावं. कारण त्याच बावटळी खाली, त्या संशयाच्या भोवऱ्यात खूप कोणाला राहणं शक्य होत नाही. एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या नेमकं त्याच्यात काय आहे ते. एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना स्पष्ट. पण केवळ त्याच आरोपाच्या खाली ठेवत आम्ही मग काही ना काहीतरी तडजोडीची भूमिका घेतो असं म्हणणं, हे आम्ही घेतलेल्या शेतकऱ्यांच्या, जनतेच्या भूमिकेच्या संदर्भामधल्या प्रामाणिकपणाच्या हेतूबद्दल तर शंका होत आहे, ते काढलं जावं. आम्ही कधी धर्मांध शक्तीबरोबर जाणार नाही आहोत. आमची तशी कधी तडजोड होणार नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष विचाराचे आहोत. पवार साहेबांचं गेले 50-55 वर्षाचं राजकारण हे शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावरती आहे.
प्रगतीपथावरती नेणारच आहे. विकासाचं राजकारण त्यांनी सतत केलेलं आहे. बेरजेचं राजकारण हे होतच असतं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सुद्धा होत असतं. पण याचा अर्थ वेगळ्या राजकीय पक्षाजवळ नाही, बेरीज ही करत असताना पक्षामध्ये बेरीज कशी वाढेल याच्यावरती आहे. अगदी बेरजेचं राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं करत आली आणि त्यातूनच अनेक प्रश्नचिन्हही निर्माण करत आले. येत्या काळामध्ये जर राज्यात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली तर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, गेल्या काळात पाठिंबा दिला होता, परत देऊ की नाही, यावर कोणतंही स्पष्ट मत जे आहे ते सुनील तटकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेलं नाही. धर्मांध शक्तींबरोबर आम्ही जाणार नाही असं ते निश्चितपणे सांगतायत आणि त्यामुळे शिवसेनेसमोरची भीती कायम असेल. जर पाठिंबा काढून घेतला तर भाजपचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस तारेल का, हा पण याची उत्तरं येत्या काळामध्ये राजकीय वावटळांमध्ये निश्चितपणे मिळतील. ही चर्चा इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे. सुनील तटकरेजी, आज तुम्ही मी मराठीच्या कार्यालयात आलात, वॉर रूम मध्ये सहभागी झालात, त्यासाठी धन्यवाद.